उद्या आहे ना संध्याकाळी मी गावाकडे जाणार आहे. तर अचानक गावाकडचा विषय काय आहे, तर रात्री पिल्या 3 वाजल्यापासून जागा होता. आरडतोय आता पण तर रात्री पिल्या 3 वाजल्यापासून जागा होता. तर त्यासोबत आम्ही तर जागा होतो दोघं पण. ठीक आहे. तर मला 4 वाजता कॉल आला ताईचा की घरी चोरी झाली म्हणून. ओके. तर चोरी झाली म्हणून कॉल आला. तर घरी चोरी झाली म्हणून कॉल आला. तर मी म्हणलं काय काय चोरी गेलं. ते म्हणले की असं असं फोडलं. तर कोणाला काय झालंय का, तर कोणाला काय नाही झालेलं. फक्त आमचं जे पाठीमागचं घर आहे ना ते चोरट्यांनी फोडलं आणि उचकापाच केली सगळे. आणि जे काय पिले जातात जस्ट नाव ठेवायचा कार्यक्रम झाला ना, त्यात जे पिल्याचे पैसे होते ना ते आम्ही अकाउंट ओपन करून त्याच्या अकाउंटवर टाकणार होतो. आणि एक सोन्याचे अंगठी एक होते, एक वाळ एक होतं आणि एक पैंजण एक होतं. अशा या गोष्टी होत्या. तर ते आहे ना ते फक्त तिथं कपाटात ठेवल्या होत्या. तर एवढ्या गोष्टी तिथं त्या खालच्या घरात होत्या. तर चोरट्यांनी काय केलं, जे आमचं दुसरं घर आहे ना तिथं कडी लावली. म्हणजे आम्ही आतनं कडी लावून घेतो आणि इकडे साईडला बाहेरनं कुलूप लावतो. तर ते आहे ना जिकडे आतनं कडी लावली ना तिकडून त्यांनी बाहेरनं कडी लावली. कारण जो बाहेरचा माणूस आहे ना तो आतला जो माणूस आहे ना तर चोरट्याने ना बाहेरनं कडी लावली. कारण आतला माणूस जर आवाज झाला तर आतला माणूस बाहेर येऊ म्हणून. ओके. तर अशी कडी लावली आणि इकडले दोन्ही घराचे कुलप तोडले. एका घराचं कुलप तोडलं ना तर एक किचन एक आहे आणि नंतर एक रूम एक आहे आणि ह्या साईडला एक रूम आहे. असं 2 त्यांनी लॉक तोडले. ओके. तर सगळं त्यांनी उचकावाच केले. किचन मधले प्रत्येक डबा चेक केला त्यांनी. डब्यामध्ये काहीतरी पैसे होते. आता आपल्या फॅमिलीमध्ये डब्यामध्ये पैसे ठेवतात लेडीज लोक, तुम्हाला माहित आहे. तर डब्यामधले पण पैसे गेले. आता किती गेले मी नाही सांगू शकत. आणि नंतर आमच्या कपाटामध्ये पण पिल्याचे जे पैसे जमा झाले जे की आम्ही त्याच्या अकाउंट ओपन करून त्याच्या अकाउंटवर टाकणार होतो ते पण पैसे त्यांनी चोरले. आणि पिल्याचं थोडंसं सोनं, अशा या गोष्टी चोरलेल्या. ओके. आणि आहे ना तिथंच जिथं आम्ही म्हणजे ते जे सगळ्या वस्तू आहेत ना ते साड्यांच्या तिथं खाली ठेवलं होतं. तर ते केस वगैरे विषयी तर त्या या वस्तू आहेत ना मी तिथं साड्याच्या खाली वगैरे ठेवल्या होत्या ना. तर एवढ्या गोष्टी त्यांनी नेल्या त्या. आणि समोरच आमचा नवीन जो आमचा लग्नात मिळालेला टीव्ही आहे ना तो आम्ही म्हणजे युजच नाही केलेला, तसा आहे असा बॉक्स मध्ये. त्याला त्यांनी हात सुद्धा लावलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे हे असं भुरटे चोर आहेत बहुतेक. ते नाही का असं बाहेर हे ऊसतोडे जे ऊसतोडी कामगार असते ना ते त्यांचं काम आहे बहुतेक. कारण त्यांनी टीव्ही नाही नेला एवढा मोठा. टीव्ही काय इझिली हातात पण घेऊन जाऊ शकतो. एक किती 32 इंच काहीतरी टीव्ही होता काहीतरी बहुतेक, मला नक्की आठवत नाहीये. तर टीव्ही इझिली गाडीवर वगैरे जाऊ शकतो किंवा हातात पण जाऊ शकतो असं टीव्ही आहे तो. त्यांनी फक्त पैसे आणि थोडंफार ते सोनं चांदी जेवढं हातात खिशात घेता येईल ना तेवढं घेऊन गेलेत. आमचं घर फोडलंय. तर आमचं एक घर फोडलंय आणि गावातले पण असे 3-4 घराला त्यांनी दरवाजा वगैरे वाजवलेत. आणि खालचं दुकान पण काहीतरी फोडलं होते गावातलं. तर अशा ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली त्यांनी. आणि आमच्या किचन मधलं त्यांनी फरसन पण खाल्ले. आता हे हससारखी बाब नाही, ते कितके भोरटे चोर आहेत. असले भोरटे चोर आहेत. त्यांनी फरसन पण खाऊन गेले. अशा प्रकारे त्यांनी चोरी केली. तर मग पहाटे मला 4 वाजता कॉल आला ना, हे सगळं त्यांनी सांगितलं का मला नंतर काय झोप आलेली नाही. माझा चेहरा पण अजून ती झोप न झाली, पिल्या पण जागा होता. माझं अजून डोकं दुखतंय. ओके. तर असा विषय आहे. त्यामुळे मी उद्या संध्याकाळी गावाकडे जाणार आहे. तर त्याच्यामुळे मी उद्या संध्याकाळी गावाकडे जाणार आहे. तर पोलीस मध्ये कंप्लेंट दिले. तर ही गोष्ट कधी कळली माहिती आहे का, भाई आमचा पुण्यावरनं 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे नवीन घेऊन येतो. आणि पहाटे तो आला 3 वाजता काहीतरी आला तो. मग 3 वाजता आला आणि तो डायरेक्ट आला आणि कडी उघडली ना आतमध्ये गेला. जी दुसरं घर आहे ना ते कडी उघडली ना आतमध्ये गेला. तर विचारलं की बाबा हे कला घराचं का लाईट वगैरे तसं चालू आहे, त्या दार पण म्हणजे डोअर पण ओपन आहे. तर काहीच भैया आला 3 वाजता काहीतरी आला तो. ठीक आहे. तर 3 वाजता आला आणि त्याने डोअर ओपन म्हणजे कडी लावली होती ना त्या चोरट्याने बाहेरनं. तर त्याने डोअर ओपन केलं ना आतमध्ये गेला समोरच्या म्हणजे दुसऱ्या घरात. तर विचारलं की पाठीमागच्या घराचे त्याच्या लाईट्या पण चालू आहेत आणि डोअर पण ओपन आहे तर का ठेवलंय. तर ते म्हणलं आम्ही तर बंद करून झोपलोय. तर त्या कोणतरी बॅटरी घेऊन पळून जाताना दिसलं. तर मग ते चोरटे असण्याची संभाव्यता होते म्हणून ते ना आतमध्येच थांबले, बाहेर आले नाहीत. कारण ते किती जण माणसं आहेत ना ते काय माहीत नव्हतं. त्यामुळं तो आतमध्ये थांबला होता. ठीक आहे. तर असा विषय झाला. आणि नंतर मग थोड्या वेळाने बाहेर आल्यावर सगळं चेक केलं तर चोरट्यांनी
कपाट आहे ना, 2 कपाटं, एक शोकेस आणि नंतर त्यांनी भांडी वगैरे किचनमधली सगळी म्हणजे उघडून बघितली होती आणि त्यातले पैसे वगैरे जेवढं होतं तेवढं काढून घेतलं होतं आणि आमचं पण पैसे वगैरे काढून घेतलं होतं. तर अशा प्रकारे समजलं. नंतर मला ताईचा 4 वाजता फोन आला की अरे आपल्या घरी चोरी झाली, तुमचं किती पैसे होतं वगैरे, कारण हिनं ठेवलं होतं ना पैसे. तर हिला एक्झॅक्ट माहिती आहे पैसे किती होतं आणि काय सोनं वगैरे असेल किंवा चांदी असेल ते काय काय होतं ते सगळं होतं ते पिल्याचं होतं. म्हणजे जे ते नाव त्याचं जेव्हा नाव ठेवलं होतं ना त्यावेळेस जे पैसे वगैरे आलं होतं ना, सोनं वगैरे आलं होतं ना, तर ते तिथं ठेवलं होतं. तर असा विषय. आणि नंतर काय मला झोप लागली नाही, हिला पण काय झोप लागली नाही, आम्ही कोणीच झोपलेलं नाही तेव्हापासून. अजून पण जागा आहे, रात्री कधी 3 वाजल्यापासून जागा आहे, अजून पण जागा आहे. माझं एवढं डोकं दुखताना सध्याला तरी. तर असा विषय झाला आहे आत्ता. आणि तिकीट पण बुक केलं मी 11 वाजता, अलार्म लावला होता 11 वाजता, लक्षात राहतंय. तर तिकीट बुक केलं आहे. उद्या संध्याकाळी हडपसर एक्सप्रेसनं गावाकडे जाणार आहे. नंतर मग बघू पुढचं काय विषय आहे ते, उद्या दाखवतो तुम्हाला काही डिटेलमध्ये काय आहे ते. फक्त काहीच 10-15 झाल्या. मी आत्ता जस्ट ड्युटीहून आलो आहे आणि घरी फोन केला होता. तर ते सकाळी चोरी झाली ना, काल पहाटे चोरी झाली ना, तर पोलिसांनी कंप्लेंट वगैरे लिहून घेतले. सकाळी थोडं टेन्शनमध्ये होतो आणि माझी रात्री माझी झोप पण नाही झाली. मी 3 वाजल्यापासून जागा आहे. रात्री 3 वाजल्यापासून पिल्या जागा होता ना, तर पिल्यासोबत होतो. आणि नंतर 4 वाजता मला जे फोन आला ना, तेव्हापासून जे टेन्शनमध्ये होतो ना, मी पण नाही झोपलो, ती पण नाही झोपली, पिल्या तर झोपलेला नव्हताच. ओके. तर पिल्याला काय समजत नाही पण आम्ही दोघं थोडंसं टेन्शनमध्ये होतं की काय झालं असेल. जर पैसे गेले जाऊ दे, काय विषय नाही, पण घरी कोणाला काही झालं नाही ते मेन आहे. ओके. ते चोर असतात ना, ते आता कसं सांगू तुम्हाला, ते जीव उधार सोडून आलेले असतात. ओके. तर जर त्यांच्या कोण आडवं आलं तर ते मागं पुढं बघत नाहीत. तर बरं झालं घरी कोण नव्हतं, खालच्या घरी कोण झोपलेलं नव्हतं. मला व्हिडिओ वगैरे पाठवले घरच्यांनी, कपाट वगैरे खोललेलं आहे. दरवाजा कसा खोलला त्यांनी, लॉक काय त्यांच्याकडे मास्टर की वगैरे असेल बहुतेक, ते कुलप पण घेऊन गेलेत. आणि त्यांनी सामान सगळं उचकले, पैसे वगैरे शोधले, भरपूर पैसे शोधलेत आणि सामान वगैरे उचकले. आणि साड्या वगैरे उचकल्या त्या सगळ्या. ठीक आहे. सामान वगैरे कपाटाचे लॉक वगैरे सगळं तोडले. आता पिल्या झोपला आहे. पिल्या कधी निमाराचा 2-3 वाजता कुठं मला काय सांगता येत नाही, कारण पिल्या दुपारी झोपला आहे. आणि ते लहान लेकरं आहे, त्याला काय समजायचे, त्याला नको झोपू म्हणलं तर ते रडतं. त्याला झोप लागली असते, त्याला काय सांगितलेलं काय कळत नाही किंवा त्याला काय समजतच नाही, तर त्याला काय सांगून उपयोगच नाही. त्याला जेव्हा झोपायचं तेव्हा तो झोपणार. म्हणजे त्याला जर 4 वाजता झोपायचं म्हटलं तर 4 वाजता झोपणार. नंतर त्याला 6 जर उठवलं का तो उठणार नाही. त्याला झोप वाटलं ना तो झोपणार 7-8 वाजेपर्यंत. आणि नंतर मग तिथून जागा राहणार. मग किती पण वाजता जोपर्यंत त्याला जागा वाटते. म्हणजे एकदा 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत झोपलं आहे म्हणल्यावर संध्याकाळी रात्री कशाला झोपते. पण त्याच्यामुळं मला पण त्रास होतो, तिला पण त्रास होतो. ती पण दिवसभर कामाने कंटाळते, मी पण माझी पण ड्युटी असते ना, मी पण कंटाळतो. तरी पण आम्ही तिला घेऊन बसतो की नाही का, म्हणजे ती खेळते ना, फक्त जागा राहणं काम आहे. तिला थोडं वेळ थांबवतो, नंतर मी थोडं वेळ थांबतो. अशी आमची ड्युटी चालू असलेली असते. ओके. आता तर मला व्लॉग एक एडिट करायचा आहे. आता मला व्लॉग एडिट करायचं आहे. आजचा व्लॉग इथे संपवूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.